नमस्कार मित्रांनो, मी नितीन गळवे. आज आपण लॉ CET संदर्भातील एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. त्या टॉपिकचे नाव आहे चालू घडामोडी. चालू घडामोडी यामधील आपण राजकीय व घटनात्मक घडामोडी पाहणार आहोत. त्याचबरोबर चालू घडामोडीमधील राजकीय व घटनात्मक घडामोडी हा टॉपिक आपण 2 पार्टमध्ये पाहणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2020 या कालखंडातील राजकीय व घटनात्मक घडामोडी पाहणार आहोत. तर डिसेंबर 2020 ते मार्च 2020 या कालावधीतील राजकीय व घटनात्मक घडामोडी आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर आपण राजकीय व घटनात्मक घडामोडी स्टार्ट करूया. जगातील सर्वात तरुण पंतप्रधान सना मरिन ह्या फिनलँड देशातले आहेत. त्या 34व्या वर्षी पंतप्रधान झाल्या. त्यांचा पक्ष कोणता आहे? तर पक्ष आहे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी. 34व्या वर्षी त्या फिनलँडच्या पंतप्रधान झाल्या. तर या अगोदर त्या माजी परिवहन मंत्री होत्या. जगातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या त्या. या अगोदर जगातील सर्वात तरुण पंतप्रधान भारताचे राजीव गांधी हे होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची विक्रमी कारकीर्द. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे जपानमधील लोकशाही सरकार किंवा घटनात्मक सरकारच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी असलेले नेते ठरले. याआधी सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम कस्तुरा तारो यांच्या नावावर होता. तर लक्षात ठेवा, शिंजो आबे यांची विक्रमी कारकीर्द. कॅनडाच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाचे 4 मंत्री. कॅनडाचे जे नवीन मंत्रिमंडळ झाले जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली, त्या 37 जणांच्या मंत्रिमंडळात 4 भारतीय वंशाचे मंत्री समाविष्ट आहेत. तर त्यामध्ये आपण बघूया अनिता आनंद, नवदीप बैंस, जगदीश चग्गर, हरजीत सज्जन. अनिता आनंद, नवदीप बैंस, जगदीश चग्गर, हरजीत सज्जन या 4 भारतीय वंशाच्या व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. तर हा पण ही घटनात्मक घडामोड आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019. आपण याला सिटिझनशिप CAA म्हणूया. सिटिझनशिप अमेंडमेंट बिल. या कायद्यातील दुरुस्ती काय आहेत? एक मिनटं. तर या कायद्यातील दुरुस्ती जे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशातील अल्पसंख्याक कोण असतील? तर त्या देशातील हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारशी, ख्रिश्चन हे अल्पसंख्याक आहेत त्या देशातील. यांना या कायद्यान्वये नागरिकत्व प्राप्त करता येणार आहे. त्यांना बेकायदेशीर मानले जाणार नाही. जे दंगल झालेली ना 31 डिसेंबर 2014 पर्यंत जे धार्मिक हिंसाचारामुळे जे निर्वासित झाले होते ना 3 देशातील पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशामधील हिंदू, शीख, जैन, पारशी, ख्रिश्चन यांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. जो नागरिकत्व कायदा होता 1955चा, त्या कायद्यासाठी एक कंडिशन होती. ज्याला नागरिकत्व द्यायचं आहे तो मागील 14 वर्षापैकी 11 वर्ष त्याने भारतात वास्तव्य केलेले असणे गरजेचे आहे, किंवा सलग 6 वर्ष म्हणजे सलग 1 वर्ष आणि 14 वर्षापैकी 11 वर्ष त्या व्यक्तीने वास्तव्य करणे आवश्यक होते. आता या
कायद्यात दुरुस्ती केल्यामुळं तो कायदा रद्दबातल झालेला आहे आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशमधील मुस्लिमेतर निर्वासितांसाठी हा कायदा कालावधी 6 वर्षासाठी कमी करण्यात आलेला आहे. या कायद्याला जो ठिकठिकाणी विरोध होत होता की बाबा हा कायदा कलम 14 इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲक्ट, कोणता ॲक्ट आहे, समानतेचा अधिकार आहे, या कायद्याला विरोध करत होता. त्या कायद्याचा भंग होतोय असं एक कारण होतं. कारण धर्माच्या आधारावर नागरिकत्व दिले जाऊ शकत नाही. धर्माच्या अधिकारावर नागरिकत्व दिले जाऊ शकत नाही. तसंच या विधेयकामुळे आसाम करार जो झाला होता तोही अर्थहीन होत असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळं आसाम करार जो कायदा होता, जे बेकायदा निर्वासितांवर न्यायालयात खटले होते, एकदा नागरिकत्व मिळाल्यानंतर ते सर्व खटले रद्द होतील. त्यानंतर दुसरी घटनात्मक घडामोड आहे इंटरनेट हा मूलभूत अधिकार, असं सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये म्हटलं आहे. इंटरनेट सेवेचा वापर हा राज्यघटनेच्या 19 अंतर्गत मूलभूत हक्क आहे असे सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीर प्रशासनाला सांगितले. म्हणजे इंटरनेट सेवा तेथील चालू करण्यासाठी आदेश दिले सर्वोच्च न्यायालयाने. ही याचिका केली होती काश्मीर टाइम्सच्या संपादक अनुराधा भसीन आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली होती. काश्मीरमध्ये पूर्णपणे इंटरनेट सेवा रोखण्याविरोधात ही याचिका केली होती. कलम 370 रद्द झाल्यापासून जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून या भागात इंटरनेट सेवा बंद आहे. मालदीवचा कॉमनवेल्थमध्ये पुन्हा समावेश. मालदीवचा कॉमनवेल्थमध्ये समावेश केल्यामुळे 54वा देश मालदीव हा आहे. या देशाचे स्वागत राष्ट्रकुल संघटनेने केले आहे. त्यानंतरची घडामोड म्हणजे पदोन्नतीतील आरक्षण हा मूलभूत हक्क नाही, असा एक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरकारी नोकऱ्यामध्ये पदोन्नतीतील जे आरक्षण होते, जे मिळायचं राखीव वर्गासाठी, ते मूलभूत हक्क नसून राज्य सरकार ते लागू करण्यास बांधील नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ही एक महत्त्वाची घडामोड आहे, घटनात्मक घडामोड म्हणूया. CAA विरोधात केरळ सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव. असाही प्रश्न या संदर्भात येऊ शकतो. CAA विरोधात कोणत्या राज्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पहिल्यांदा? तर त्याचं उत्तर आहे केरळ. केरळ विधानसभेत CAA विरोधात ठराव देखील मंजूर करण्यात आलेला आहे. तर 131चा आधार घेऊन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲक्ट 131चा आधार घेऊन या CAA कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात केरळ सरकारने याचिका दाखल केली. एअर इंडियामध्ये निर्गुंतवणूक. केंद्र सरकारने एअर इंडिया या सरकारी मालकीच्या वाहतूक कंपनीचा 100% म्हणजे पूर्णपणे विक्री करण्यास मान्यता दिली. याआधी सरकारने 76% समभागाची विक्री करण्याचे जाहीर केले होते. म्हणजे 76% या कंपनीमधला हिस्सा विकायचा. पण त्यावेळेस कोणत्याही संस्थेने किंवा कोणीही त्या बोलीकर्त्याने त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नव्हता, कारण त्यामध्ये सरकारचा 24% हिस्सा राहत असल्यामुळे. त्यानंतर केंद्र सरकारने
पूर्ण एअर इंडिया विक्री करण्यास मान्यता दिली. तर त्याचा आपण एअर इंडियाचा इतिहास बघूया. एअर इंडिया ही 1932मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने स्थापन झाली. याचे संस्थापक JRD टाटा होते. तिचे मुख्यालय नवी दिल्ली हे आहे. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर 29 जुलै 1946 रोजी ही कंपनी सरकार झाली, सार्वजनिक मर्यादित कंपनी, व तिचे नाव एअर इंडिया असे झाले. 1954मध्ये या कंपनीचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर हे बघितले आपण विरोधात केरळची धाव. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकमध्येही अंधश्रद्धा विरोधी कायदा. महाराष्ट्र सरकारनं जो अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात कायदा केला होता, तशाच पद्धतीचा कायदा कर्नाटक सरकारने सुद्धाही त्यांच्या ह्याच्यामध्ये समाज कल्याण विभागाने प्रसिद्ध केला, अधिसूचना काढून. त्यानंतरची आपण दुसरी घडामोड पाहूया. सरकारकडून गैरसैन ही उन्हाळी राजधानी घोषित. म्हणजे कोणत्या सरकारकडून? उत्तराखंड सरकार. उत्तराखंडमध्ये ही गैरसैन एक ठिकाण आहे. तर त्या मुख्यमंत्री त्या उत्तराखंडचे त्रिवेंद्र सिंह रावत हे आहेत. त्यांनी उत्तराखंडचं जी उन्हाळी अधिवेशन ह्या ठिकाणी भरवण्यास हे केलं, किंवा उन्हाळी राजधानी नवीन गैरसैनला घोषित केले. राज्य राखीव पोलीस दलाची पहिली महिला बटालियन काटोल, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची पहिली महिला बटालियन उभारण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. काटोल हा अनिल देशमुख यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. पंतप्रधान मोदींनी मोडला अटल बिहारी वाजपेयींचा विक्रम. तर पंतप्रधान मोदींनी कोणता विक्रम मोडला अटल बिहारी वाजपेयींचा? तर पंतप्रधान मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे काँग्रेस पक्षाबाहेरील नेते ठरलेले आहेत. यामुळे सार्वजनिक काळ पंतप्रधान पदावर राहणाऱ्या यादीमध्ये मोदींनी 4थ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पत्नीच्या संपत्तीवर पहिल्या पत्नीचा हक्क. एक मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. पत्नीच्या संपत्तीवर पहिल्या पत्नीचा हक्क असेल असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. एका व्यक्तीला समजा पत्नी असतील, त्या दोघींनी संपत्तीवर दावा दाखल केला असेल तर पहिल्या पत्नीचा त्यावर हक्क असेल असं न्यायालयाने सांगितले. हाच निर्णय देताना दोन्ही पत्नींच्या मुलांचा मात्र तितकाच अधिकार, सेम राईट राहील त्या प्रॉपर्टीवर, असंही उच्च न्यायालयाने सांगितलं. त्यामुळे हा निकाल महत्त्वाचा आहे. ही एक घटनात्मक घडामोड महत्त्वाची आहे. कामगार कायद्यातील बदलांना मंजुरी दिलेली आहे. संसदेमध्ये मंजुरी मिळाली. काही कामगार कायद्यामध्ये बदल केलेले आहेत. तर त्या कायद्याला केंद्रातील भाजप-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांनी संसदेमध्ये मंजुरी दिलेली आहे. यामध्ये काही महत्त्वाचे बदल आहेत. तर 300 जे कामगार आहेत, 300 कामगारांची क्षमता असलेल्या कंपन्या आहेत, यांना राज्य सरकारच्या परवानगीविना कामगारांना काढून टाकण्याचा अधिकार मिळालेला आहे या कामगार कायद्यातील बदला अन्वये. पूर्वी हा अधिकार कंपन्यांना होता, मात्र 100 कामगार असलेल्या कंपन्यांना हा अधिकार होता. आता हा अधिकार म्हणजे 300 कामगारांची क्षमता असलेल्या कंपन्यांना सुद्धा मिळालेला आहे.
हे बदल आधीच उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या भाजपप्रणित राज्यामध्ये लागू झालेले आहेत. कामगारांना 60 दिवस नोटीस दिल्याशिवाय संप करता येणार नाही. यामुळे कामगारांच्या अधिकारावर बंधने येणार आहेत. पाणी पुरवठा, वीज पुरवठा, दूरसंचार या सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कामगारांना हा नियम लागू होणार आहे. तसेच ॲप आधारित कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यात आलेले आहेत. ॲप आधारित म्हणजे काय? झोमॅटो, उबेर, ओला या आदी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या कायद्याचा फायदा मिळेल. न्यूझीलंडच्या जसिंडा आर्डर्न दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या. न्यूझीलंडची जी निवडणूक लागली होती त्या निवडणुकीत जसिंडा आर्डर्न यांना एकहाती बहुमत मिळाले. कोरोनाची परिस्थिती त्यांनी योग्यरित्या हाताळल्यामुळे त्यांना जनतेने भरभरून मतं टाकली. त्यामुळं त्या पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या. त्यानंतर आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी आहे. तसंच लॉ CETबद्दल कोणतीही अडचण असल्यास तुम्ही किंवा काही माहिती हवी असल्यास नवीन खालील नंबरवर संपर्क करू शकता. तसेच या सर्व घडामोडी तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा मिळतील. आपल्या बुकमध्ये ह्या सर्व घडामोडी कवर आहेत. ते बुक जरी हवं असेल तर तुम्ही खालील नंबरवर संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.